नमस्कार. गेल्या 4-5 वर्षांपासून पर्यावरण बदलाचे भयावह परिणाम अधिकाधिक तीव्रतेने जाणवू लागलेले आहेत. कधी न पाहिलेले पूर, चक्रीवादळं, ढगफुटी, हीट वेव्हज, कोल्ड वेव्हज, फॉरेस्ट फायर्स, ऋतुचक्रातली अनियमितता, पिकांची नासाडी, एक ना अनेक. याला कारण काय? तर क्लायमेट चेंज किंवा पर्यावरणातले बदल, ग्लोबल वॉर्मिंग. कशामुळे होतंय हे? तर कार्बन उत्सर्जनमुळे होत आहे. आजही आपल्याला मिळणारी जी ऊर्जा आहे त्याच्यातली जवळजवळ 74 ते 75% ऊर्जा ही जीवाश्म इंधनांच्या ज्वलनातून निर्माण होत आहे. जीवाश्म इंधनं ही कोल, ऑइल, गॅस ही आहे. त्यांच्यामध्ये एक मुख्य घटक आहे, तो आहे कार्बन. कार्बन प्लस ऑक्सिजन याच्या ज्वलनातून ऊर्जा निर्माण होते आणि त्याचबरोबर एक घटक बाहेर पडतो, तो आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड वायू हा ग्रीन हाऊस गॅस आहे. त्याचं वैशिष्ट्य हे आहे की तो इट ट्रॅप्स हीट, तो उष्णता धरून ठेवतो. याचा परिणाम काय होतो? तर पृथ्वीचं तापमान वाढत आहे. इंडस्ट्रियलायझेशनच्या पूर्वी म्हणजे 1850 पूर्वी पृथ्वीच्या वातावरणात जेवढा कार्बन डायऑक्साईड वायू होता त्या मानाने त्याच्याशी तुलना करता 53% अधिक कार्बन डायऑक्साईड वायू आज वातावरणामध्ये आहे. याचा परिणाम काय होतोय? तर पृथ्वी तापत आहे. दररोज या कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनामध्ये वाढ होत आहे आणि पृथ्वी अधिकाधिक तापत आहे. जेव्हा आपण 1 युनिट इलेक्ट्रिसिटी यूज करतो तेव्हा वातावरणामध्ये जवळजवळ 1 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड वायू सोडला जातो. म्हणजे लाखो टन कार्बन डायऑक्साईड दर सेकंदाला पृथ्वीच्या वातावरणामध्ये सोडला जात आहे. याचा परिणाम पृथ्वी अधिकाधिक वेगाने तापत आहे. त्याच्यामुळे हे सगळे पर्यावरण बदलाचे जे परिणाम आहेत, पूर, चक्रीवादळं, ओला, सुका दुष्काळ, पिकांची नासाडी, हे सगळं आपल्याला अनुभवाला येत आहे. एकदा कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात गेला तर तो जवळजवळ 300 वर्ष वातावरणात तसाच राहतो. तर याच्यावरती उपाय काय आहे? याच्यावरती उपाय हा आहे की कार्बन डायऑक्साईड वायूचं उत्सर्जन कमी करणं. कार्बन डायऑक्साईड किती मोठ्या प्रमाणात आहे त्याचंही एक थ्रेशोल्ड लिमिट आहे, त्याचीही एक लक्ष्मण रेषा आहे. ही लक्ष्मण रेषा किंवा थ्रेशोल्ड लिमिट आहे 1.5 डिग्री सेंटीग्रेड. आज पृथ्वीचं तापमान जवळजवळ 1.2 डिग्री सेंटीग्रेडने वाढलेलं आहे, तर आपल्याला एवढे मोठे परिणाम अनुभवाला येत आहेत. 1.5 डिग्रीने तापमान वाढलं तर अपरिवर्तनीय अशा बदलांना सुरुवात होईल आणि 2 डिग्रीने जेव्हा हे तापमान वाढेल तेव्हा हे बदल पूर्णपणे अपरिवर्तनीय असतील. त्यानंतर तुम्ही कितीही मोठ्या उपाययोजना केल्या तरी पृथ्वीचं वातावरण, पृथ्वीचं पर्यावरण पूर्वस्थितीला येऊ शकत नाही. 1.5 डिग्रीचा थ्रेशोल्ड लिमिट यायला किती दिवस शिल्लक राहिलेले आहेत? 20 वर्ष, 10 वर्ष? नाही, खूप कमी दिवस आज आपल्या जवळ राहिलेले आहे. कदाचित पुढच्या 4 ते 5 वर्षांमध्येच 1.5 डिग्रीचं टेम्परेचर पृथ्वीचं वाढलेलं असेल. याच्यावरती उपाय काय आहे? याच्यावरती उपाय आहे कार्बन उत्सर्जन कमी करणं. सोलार मॅन ऑफ इंडिया डॉक्टर चेतन सिंग सोलंकी यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण ऊर्जेचा अधिक जाणीवपूर्वक वापर करून हे परिणाम कमी करू शकतो आणि पूर्णपणे टाळूही शकतो. कसे? त्यांनी एक प्रिन्सिपल दिलेला आहे AM ची. A stands for avoid the use of energy. M stands for minimize the use of energy by using energy efficient devices. आणि जी उरलेली एनर्जी आहे, you generate that energy. कसं जनरेट करणार? जी एनर्जी तुम्ही जनरेट करणार आहात ती रिन्युएबल एनर्जी असली पाहिजे. रिन्युएबल सोर्सेस कडून ती एनर्जी जनरेट झाली पाहिजे. आपल्या विजेच्या गरजेच्या किंवा एनर्जीच्या गरजेच्या अनेक पटीने अधिक अशी ऊर्जा आपल्याला सूर्यापासून दर सेकंदाला मिळत आहे. सोलार पॉवर प्लांट इन्स्टॉल करून आपण आपल्या घराच्या छतावरतीच आपल्याला लागणारी वीज तयार करू शकतो. ही वीज पूर्णपणे कार्बन उत्सर्जन मुक्त असते. घराच्या छतावरतीच ती तयार होत असल्यामुळे ट्रान्समिशन लॉसेसही कमी असतात. 1 किलोवॅटचा सोलार पॉवर प्लांट वर्षाला जवळजवळ 1350 ते 1450 एवढी इलेक्ट्रिसिटी तयार करतो. त्याच्यामुळे 1 किलोवॅटचा सोलार पॉवर प्लांट जवळजवळ तेवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळ 1 टन पेक्षाही अधिक कार्बन डायऑक्साईड वायू दरवर्षी वातावरणात जाण्यापासून रोखला जातो. जवळजवळ 50 मोठी झाडं जेवढा कार्बन डायऑक्साईड शोषून घेतील तेवढाच परिणाम
1 किलोवॅट सोलार पॉवर प्लांट थ्रू साधला जाऊ शकतो. त्यामुळे सोलार थ्रू निर्माण होणारी वीज ही पूर्णपणे कार्बन उत्सर्जन मुक्त, प्रदूषण मुक्त असल्यामुळे जेव्हा आपण सोलार पॉवर प्लांट आपल्या घराच्या छतावर लावतो तेव्हा आपण आपल्या विजेच्या किंवा एनर्जीच्या गरजेसाठी आत्मनिर्भर होतो. आपण आपलं स्वतःचंही भवितव्य सुरक्षित करतो आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांचंही भवितव्य आपण सुरक्षित करत असतो.